तिकडे राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। बांधकाम सल्लागार चेतन पाटील यांना पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री कोल्हापुरातून ताब्यात घेतलं। यानंतर गेल्या 1 तासापासून मालवण पोलिसांच्याकडून त्यांची चौकशी सुरू आहे। सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून ही चौकशी करण्यात येत आहे। विशाल रेवडेकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। विशाल, काय अधिक माहिती आहे याबद्दल? तर मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळल्याप्रकरणी मालवण पोलिसात गुन्हा दाखल झालेला होता आणि या दरम्यान चेतन पाटील जे सल्लागार होते यांच्यावर गंभीर स्वरूपाचे जे गुन्हे आहेत ते देखील दाखल करण्यात आले होते। मात्र मागील काही दिवस चेतन पाटील हे फरार होते अशी देखील चर्चा होती। मात्र काल जिल्हा स्थानिक अन्वेषण विभागाला यांना चेतन पाटील यांना ताब्यात घेण्यात यश मिळालं आणि त्यानंतर आज सिंधुदुर्गमध्ये त्यांना सकाळपासून मालवण पोलीस ठाण्यात आणून ठेवण्यात आहे। त्यांना ताब्यात घेतलेलं आहे, त्यांची चौकशी सुरू आहे आणि यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई देखील होणार आहे। मात्र जर आपण पाहिलं तर मागील 24 तास आता होते येतील, या दरम्यान चेतन पाटील यांची जी चौकशी आहे मग ती कोल्हापूर पोलिसांकडून असेल किंवा सिंधुदुर्ग पोलिसांकडून ती चालू आहे। सध्या स्थितीला चेतन पाटील हे सध्या तरी मालवण पोलीस स्थानकात आहेत आणि त्यांची चौकशी सुरू आहे। पुढील काही तासानंतर मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्यावर तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। विशाल रेवडेकर आपले प्रतिनिधी आपल्याला माहिती देत होते। काँग्रेस राष्ट्रवादीशी आमचं कधीच पटलं नाही, कॅबिनेटमध्ये सुद्धा मांडीला मांडी लावून बसतो, पण बाहेर आल्यानंतर उलट्या होतात, असं वक्तव्य मंत्री तानाजी सावंत यांनी केलं। सोशल मीडियावर मंत्री तानाजी सावंत यांचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय, त्यामुळे त्यांच्या विधानावरून महायुतीत नवा वाद पेटलाय। सावंत यांच्या विधानावर राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी जोरदार पलटवार केलाय। बसला असलो तरी सुद्धा बाहेर आल्यानंतर उलट्या होतात, ही वस्तुस्थिती सहन होत नाही। ते आता वयाच्या 7व्या वर्षी म्हणून बदलू शकत नाही। जे काय 15-20 वर्षाचं पोरग आहे, आता तू असं कर, बापानं थोडं चव दिला की नीट झाला, होत नाही ते लक्षात। त्याच्यामुळं आम्ही तत्वाशी बांधलेला आहोत। माझी तर व्यक्तिगतरित्या अजितदादांना विनंती राहील की असला ऐकून घेण्यापेक्षा आपण महायुतीमधून बाहेर पडलेलं चांगलं। आपण काय लाचार आहोत का सत्तेला? आणि हे कोण तानाजी सावंत अशा पद्धतीने बोलणार आणि काय संबंध आहे त्यांचा बोलायचा? तानाजी सावंत यांनी महायुतीमध्ये राष्ट्रवादीला प्रवेश दिला का? त्यांची ही अशी वक्तव्य ऐकल्यानंतर आम्हाला सुद्धा त्यांची लाज वाटते। ही काय बोलण्याची भाषा झाली? या पद्धतीने जर तानाजी सावंत किंवा अजून कुणीही बोलणार असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ऐकून घ्यायला मोकळी नाही। माझी त्यामुळं माझ्याच पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांना विनंती आहे की आपण स्वाभिमानी आहोत, आपण काय कोणाच्या घरचं खात नाही आहोत आणि त्यामुळं अशा पद्धतीने ओकारीची भाषा करणाऱ्या तानाजी सावंतला एक तर बाहेर काढा, नाहीतर आम्ही तर बाहेर पडतो।